नमस्कार मंडळी, 90.4 ग्रीन FM वर मध्ये मी मेधा त्यांचं डॉक्टर सोबत या कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आजचे आपले एक्सपर्ट आहेत डॉक्टर संजय कुलकर्णी. आणि व्हेरिकोज वेन्स, आपण बऱ्याचदा हा शब्द ऐकतो, तर त्याविषयी सांगण्यासाठी डॉक्टर आज इथे आलेले आहेत. ते स्वतः सर्जन आहेत आणि स्पेशली व्हेरिकोज वेन्सवर त्यांनी खूप काम केलेलं आहे आणि सध्या सांगलीमध्ये त्यांचं प्रॅक्टिस चालतं. तर डॉक्टर, इथं आमच्या या कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. व्हेरिकोज वेन्स याबद्दल आज आपण गप्पा मारायच्या आहेत. तर व्हेरिकोज वेन्स बऱ्याचदा हल्ली कानावर येणारा शब्द आहे. हा काय आहेत ह्या नेमक्या व्हेरिकोज वेन्स? व्हेरिकोज वेन्स हा आतापर्यंत तसा मेडिकल फील्डमध्ये सुद्धा दुर्लक्षित गेलेला आजार आहे, पण हा खूप कॉमन किंवा बहुतांश बऱ्याच लोकांमध्ये सापडणारा आजार आहे. तर यामध्ये पायाच्या अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या ज्या शिरा असतात, ज्याला नीला किंवा व्हेन्स असं म्हणतात, तर शुद्ध रक्ताचा पुरवठा हृदयाकडून पायाला किंवा शरीरातल्या सर्व अवयवांना होतो आणि अशुद्ध झालेलं रक्त पायामधून हृदयाकडे नेण्यासाठी म्हणून व्हेन्स असतात किंवा शिरा असतात. तर ते रक्त उलट परत येऊ नये म्हणून त्याच्यामध्ये वाल असतात, ज्याला नॉन रिटर्न वाल म्हणतात, की ज्याच्यातून रक्त उलट येत नाही परत. काही कारणामुळे हे वाल जर खराब झाले, डॅमेज झाले, तर त्यातून अशुद्ध रक्त हृदयाकडे न जाता पायाकडच्या बाजूला उलट मागे यायला लागतं. तर याला व्हेरिकोज वेन्सची सुरुवात किंवा व्हेरिकोज वेन्स असं म्हणतात. अच्छा. आता तुम्ही म्हणालात की हे अशुद्ध रक्त हृदयाकडे जात असताना जर ते व्हॉल्व निकामी झाले असतील तर ते पायाकडेच राहतं, म्हणजे पायामध्येच आपल्या साचून राहतं. आता हेच बरोबर आहे, पण हे सामान्य माणसाला कळावं कसं ना, की आपलं हे काम जे पायाकडनं पुन्हा अशुद्ध रक्त वर जाणार आहे हे जातच नाही आहे. मग हे नेमकी म्हणजे या व्हेरिकोज वेन्सची लक्षणं काय असतात? बरोबर. इतर सामान्य जे आजार आहेत त्याची साधारणपणे सर्व रुग्णांना बऱ्यापैकी कल्पना असते, पण व्हेरिकोज वेन हा पूर्णपणे नवीन विषय आहे आणि बहुतांश लोकांना याच्याबद्दल कमी ज्ञान असतं नाही, त्यामुळे ट्रीटमेंट घेण्यामध्ये उशीर केला जातो. तर महत्वाचं आहे की त्याची अगदी सुरुवातीची लक्षणं जी आहेत ती जर लोकांना माहीत झाली तर त्याच्यामध्ये लवकरात लवकर ट्रीटमेंट घेतल्यानंतर अतिशय उत्तम रिझल्ट मिळू शकतात. तर त्यासाठी सुरुवातीची लक्षणं त्याची अशी आहेत की दिवसभर उभारून काम केल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला पाय भरून आल्यासारखे वाटतात. रात्री झोपेत पायामध्ये पेटके किंवा गोळे येतात. कित्येक वेळा झोपेतून जाग येते, इतके ते पेनफुल पायामधले गोळे असतात. त्यानंतर घोट्याभोवती काळसर डाग दिसायला लागतात, घोट्याभोवती सूज राहते आणि त्वचेवरती मोठ्या जाड नागिणीसारख्या वेड्यावाकड्या शिरा दिसायला लागतात. तर इतक्या मोठ्या शिरा दिसायला लागणं ही बऱ्यापैकी पुढचं लक्षण आहे, पण सुरुवातीची लक्षणं म्हणजे संध्याकाळच्या वेळेला पाय भरून गेल्यासारखे होणे, पायामध्ये थकवा जाणवणे, कधी एकदा झोपतो किंवा पाय वर केल्यानंतर थोडंसं बरं वाटतं. तर ही लक्षणं ही सुरुवातीच्या काळातली लक्षणं आहेत आणि जसा जसा आजार पुढे जातो तसं मग पाय दुखायला लागतात, घोट्याभोवती जखमा व्हायला लागतात, ज्याला एक्झिमा म्हणतात, की पायाचे त्वचेचे आजार निर्माण होतात. हे खूप दिवस तिथं अशुद्ध रक्त साचून राहिल्यामुळं पायातल्या पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा होत नाही आणि त्यामुळं हे बाकीचे प्रॉब्लेम्स निर्माण होतात. अच्छा. तर ही झाली सुरुवातीची किंवा व्हेरिकोज वेनची लक्षणं. तर अशा प्रकारचे काही आपल्याला लक्षणं दिसल्यास ताबडतोब या क्षेत्रातल्या तज्ज्ञ डॉक्टरांना आपण दाखवून घेणे, पायाची तपासणी करून घेणे हे महत्वाचं आहे. बरोबर. पण डॉक्टर, जनरली आपण समजा पाय दुखतात म्हणून आपल्या नेहमीच्या डॉक्टरांकडे गेलो, फॅमिली डॉक्टरकडे, तर ते फार तर सांगतात की ही सुरुवात असेल ना व्हेरिकोज वेन्सची, तुम्ही थोडी काळजी घ्या, उभारून जर काम केलं तर थोडं पाय वर करून झोपा तुम्ही, म्हणजे रिलॅक्स होतील पाय. तर एवढी उपचार हे त्याला पुरेसे आहेत? आज तागायत परिस्थिती अशी होती की व्हेरिकोज वेन या आजारासाठी समाधानकारक उपचार पद्धती उपलब्ध नव्हती. पूर्वीची जी ट्रीटमेंट पद्धती होती, ज्याला स्ट्रिपिंग अँड लायगेशन ऑफ द व्हेन्स म्हणायचं, ज्याच्यामध्ये पायातली शीर ओढून काढली जायची मांडीपासून घोट्यापर्यंत, आणि हे फार मोठं ऑपरेशन असायचं आणि त्याचा सक्सेस रेट साधारण 50 ते 60% इतकाच होता. म्हणजे त्याच्यामध्ये रिकरन्स, ज्याला पुन्हा होण्याचं प्रमाण म्हणतो, ते खूप जास्त होतं आणि ही खूप पेनफुल किंवा वेदनादायक उपचार पद्धती होती. त्यामुळे पेशंट आणि डॉक्टर्सही स्वतः या उपचार पद्धतीसाठी फारशी उत्सुक नसायचे. मेडिकल लेझर हे गेल्या 30 वर्षापासून आता वापरामध्ये आहेत आणि विशेषतः व्हेरिकोज वेनच्या बाबतीत मागच्या 10-15 वर्षामध्ये व्हेरिकोज वेनचे लेझरचे उपचार अतिशय उत्तम सिद्ध झालेले. जगभराच्या लाखो केसेस दरवर्षी या ट्रीटमेंटनं केल्या जातात. ही लक्षणं दिसायला लागल्यापासून असं लक्षात आलेलं आहे की जितक्या लवकर आपण याचे उपचार करून घेऊ लेझरद्वारे, तेवढे रिझल्ट अतिशय चांगले येतात, पायाचं नुकसान फारसं होत नाही
त्यामुळं साधारण वाचणारे ही सुरुवातीची जरी लक्षणं असली तरी ती ताबडतोब जर आपण त्याच्यासाठी काही टेस्ट करून घेतल्या तर महत्वाची टेस्ट म्हणजे याच्यामध्ये पायाच्या शिरांची कलर डॉपलर नावाची टेस्ट आहे. बर बर बर. जी सोनोग्राफीचाच एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये पायाच्या शिरांमधले वॉल सगळे चेक करून पाहिले जातात. त्या वॉलमधून लिकेज आहे का, उलट्या दिशेनं रक्तप्रवाह होतो का हे समजतं. तसंच पायाच्या शिरा ह्या फुगलेल्या आहेत का, त्याच्यामध्ये व्हेरिकॉसिटी आहे का, या गोष्टी कन्फर्म होतात. आणि त्याशिवाय आपल्या डोळ्याला न दिसणाऱ्या डीप व्हेन्स म्हणजे ज्या स्नायूमध्ये आणि हाडाला लागून आतल्या बाजूला व्हेन्स असतात त्यांची परिस्थिती कशी आहे, त्यांचं कामकाज कसं आहे, या सगळ्या गोष्टी या कलर डॉपलर या सोनोग्राफीच्या तंत्रामध्ये समजतात. अच्छा. आणि हे समजल्यानंतर पुढची उपचार पद्धती त्याचं प्लॅन करणं सोपं जातं. बरोबर. आता डॉक्टर, बऱ्याचदा लेडीजमध्ये काही दिसणाऱ्या शिरा आहेत त्या पिरियड्समध्येच फक्त दुखतात, एरवी काही त्याचा त्रास नसतो. म्हणजे असं मला विचारायचं आहे की व्हेरिकोज वेन्स फक्त लेडीजमध्येच हा प्रॉब्लेम जाणवतो का सरसकट सगळ्या लोकांमध्ये हा प्रॉब्लेम जाणवतो? अगदी बरोबर प्रश्न आहे. व्हेरिकोज वेन हा जो आजार आहे तो जास्ती कॉमन स्त्रियांमध्ये जास्ती आहे. त्याची कारणं 2-3 आहेत. एक तर प्रेग्नन्सीच्या दरम्यान बाळाच्या डोक्याचं प्रेशर पोटातल्या शिरांवरती आल्यामुळे जास्त प्रमाणात रक्तप्रवाहाला अडथळा होतो आणि त्यामध्ये हे वाल निकामी होतात. दुसरं म्हणजे हार्मोन्सचा या शिरांवरती परिणाम आहे हे आजतागत बऱ्याच रिसर्चद्वारे सिद्ध झालेलं आहे. तर त्यामुळे या हार्मोनल इफेक्टमुळे विशेषतः पाळीच्या आधी 1-2-3 दिवस पाय अगदी भरून येण्यासारखं दुखण्यासारखं होणे किंवा शिरा फुगून तटतटीत झालेले दिसतात आणि पाळी होऊन गेल्यानंतर मग 1-2 दिवसात हलकं वाटायला लागतं. तर हे अगदी डेफिनेटली हार्मोनल इफेक्ट्स आहेत आणि ते फक्त स्त्रियांमध्येच होतात. पुरुषांच्या मध्येही व्हेरिकोज व्हेन्स असतात, पण ते विशेषतः जी लोक जास्त वेळ उभारून काम करणारी आहेत, 7-8 तास ज्यांना स्टँडिंग ड्युटी आहेत, उदाहरणार्थ वॉचमन म्हणा किंवा आर्मीतली लोक, बस कंडक्टर्स, या लोकांना असे प्रॉब्लेम जास्ती दिसतात पुरुषांच्या बाबतीत. पण स्त्रियांच्या बाबतीत हार्मोनचा इफेक्ट आणि प्रेग्नन्सीचा इफेक्ट हा खूप कॉमन घटक आहे. विशेषतः ज्यांच्या पायामध्ये आधीपासून थोड्या थोड्या व्हेरिकोज व्हेन्स आहेत त्यांच्यामध्ये जर प्रेग्नन्सी राहिली तर ह्या शिरा खूप फुगून मोठ्या होतात. म्हणून आजकाल आम्ही असं म्हणतो की जर तुम्हाला व्हेरिकोज व्हेन्स असतील तर प्रेग्नन्सी प्लॅन करायच्या आधी त्याची ट्रीटमेंट करून घ्या, नाहीतर प्रेग्नन्सीच्या दरम्यान त्याची कॉम्प्लिकेशन होऊ शकतील. बरोबर. खूपच छान हे तुम्ही सांगितलं डॉक्टर. आता आपण बघितलं की स्त्रियांमध्ये ह्याचं प्रमाण जास्त आहे. मग असं होऊ शकतं का की एखाद्या आईला व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास आहे तर तिच्या मुलीला तिच्या प्रेग्नन्सीमध्ये पण हा त्रास सुरू होईल किंवा त्याच्या आधी सुद्धा एखाद वेळेस व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास सुरू होईल असं, म्हणजे ह्याच्यामध्ये अनुवंशिकता आहे असं काय सांगता येईल? अनुवंशिकता दोन्हीच्या बाबतीत आहे, स्त्रियांच्या बाबतीतही आहे आणि पुरुषांच्या बाबतीतही आहे. आपण बघतो की फॅमिलीमध्ये, एकाच फॅमिलीमध्ये आईला आहेत, मुलीला आहेत, नातीला आहेत, तर याच्यामध्ये पुन्हा हार्मोनल ज्याला कंपोजिशन म्हणतो, की हार्मोनल पॅटर्न जो आहे तो या हेरिडिटीमध्ये सेम असतो. त्यानंतर व्हालचा कमकुवतपणा, जन्मजात जी व्हालची ताकद आहे किंवा व्हाल खराब होण्याची जी टेंडन्सी आहे ती काही वेळेला हेरिडिटी असते. अजूनही याच्यावरती शास्त्रसिद्ध आकडेवारी उपलब्ध नाहीये, पण हे आपल्या अतिशय निदर्शनास नेहमी येतं की एका फॅमिलीमधल्या अनेक मेंबर्सना व्हेरिकोज व्हेन्स असतात, त्याचा हेरिडिटीशी संबंध आहे. अच्छा. आपण डॉक्टरांना दाखवलं आणि सांगितलं डॉक्टरने की ही सगळी व्हेरिकोज व्हेन्सची लक्षणं आहेत, तुम्हाला व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास पुढे जास्त होण्याची शक्यता आहे, तुम्ही वेळेत उपचार करून घ्या. मग आता मगासपासून तुमच्या बोलण्यामध्ये येते की सर्जरी करून घ्यावी लागते, लेसरची त्याला ट्रीटमेंट आहे. पण असं एकदम प्रत्येक वेळेला एखाद्या पेशंटला असा त्रास सुरू झालाय आणि त्याला एकदम ते लेसर ट्रीटमेंट पर्यंत जावं लागतं का त्याच्या आधी काही तो प्रिकॉशन घेऊन ही लेसर ट्रीटमेंट सुद्धा टाळू शकतो? लेसर ट्रीटमेंट हा ज्याला सिम्पटमॅटिक व्हेरिकोज व्हेन्स, म्हणजे ज्या पेशंटना व्हेरिकोज व्हेन्स दिसतातही आणि त्याच्यामुळे त्रासही आहे, उदाहरणार्थ पाय दुखतात, पायात गोळे येतात, शिरा फुगलेले खूप मोठे दिसतात किंवा घोट्याभोवती जखमा व्हायला लागल्यात, काळे पडायला लागलेत, अशा पेशंटसाठी तर लेझर ट्रीटमेंट ही अत्यावश्यक आहेच. कारण त्यांच्यामध्ये औषधोपचारानं किंवा इतर प्रिव्हेंटिव्ह मेथड ज्याला म्हणतो, खबरदारीचे उपाय घेऊन त्याच्यामध्ये आजार बरा होण्याची शक्यता नसते. बरोबर. परंतु ज्या पेशंटना अतिशय सुरुवातीच्या स्टेजमध्ये निदान ज्यांचं होतं आणि त्यांनी जर व्यवस्थित व्यायाम केला आणि पायाची जर काळजी घेतली तर आपण ही ट्रीटमेंट टाळू शकतो किंवा काही काळापुरती पुढे तरी ढकलू शकतो. अच्छा. आता यामध्ये प्रिकॉशन घ्यायचे म्हणजे काय, तर 2 गोष्टी. एक तर नियमित पायाचे भरपूर व्यायाम करायचे,
ज्याच्यामध्ये चालणं, सायकलिंग हे अतिशय उत्तम व्यायाम समजले जातात व्हेरिकोज व्हेनसाठी. दुसरी गोष्ट म्हणजे पाय खाली सोडून पायाची हालचाल न करता फार वेळ उभारणं किंवा बसणं हे टाळायचं. आजकाल कॉम्प्युटर युगामध्ये लोक 5-5, 6-6 तास एका जागेला न हालता बसून राहतात किंवा स्टँडिंग आहे आणि व्यायामाचा पूर्ण अभाव असतो. आज 22-23 वर्षाची मुलं जरी बघितली तरी व्यायाम काही करत नाहीत, मोटरसायकलवर नुसते फिरत असतात. अशा लोकांमध्ये पायाच्या वालवरती सतत स्टॅग्नेशनचं प्रेशर राहिल्यामुळे वाल खराब होतात. जर या स्टेजला व्यायामाला सुरुवात केली, पायाचे भरपूर व्यायाम केले आणि फार वेळ पाय खाली सोडून उभारणं किंवा थांबणं जर टाळलं तर जो आजार आहे तो काही काळापुरता किंवा कायमचा सुद्धा आपण टाळू शकतो, की ज्याच्यामध्ये ट्रीटमेंट फक्त एवढ्या व्यायामानं, फिजिओथेरपीनं आपण कमी करू शकतो. काही औषधाचे याच्यामध्ये रोल आहे, पण ती औषधं ही तात्पुरत्या स्वरूपाची म्हणूनच वापरता येतात. व्हेरिकोज व्हेन हा स्लो वाढणारा किंवा खूप काळासाठीचा आजार आहे. काय 2-4 दिवसाचं दुखणं नाही, वर्षानुवर्ष त्याची प्रोग्रेस चालू असते. त्यामुळे त्याच्यासाठी जी आपण काळजी घेतो ती सुद्धा वर्षानुवर्ष घेतली जाणार किंवा कायमस्वरूपी आयुष्यभर घ्यायची काळजीच ही असते. बरोबर. डॉक्टर, आता ह्या काळजीबद्दल तर तुम्ही सांगितलेलंच आहेत, पण आता आपण असं करूया, एक म्युझिकल ब्रेक घेऊया आणि त्यानंतर आणखी काही प्रश्न माझ्याकडे आहेत ते मी तुम्हाला विचारणार आहे. नक्कीच. Entertainment without screen. 90.4 FM Green. 90.4 ग्रीन FM वर आज आपण डॉक्टर्स रूम मध्ये डॉक्टर संजय कुलकर्णी, जे व्हेरिकोज व्हेन्सचे तज्ज्ञ आहेत, त्याचे सर्जन आहेत, त्यांच्याशी बातचीत करतोय. त्यांनी आता आपल्याला सांगितलं की काय काय काळजी घ्यायला पाहिजे. आणि लिसनर्स, तुमच्या लक्षात आलं का की वयाचं बंधन म्हणजे मी लहान आहे, माझं काही वजन नाही आहे, कशाला मी व्यायाम करायला पाहिजे. तर ह्या व्यायाम करण्यामध्ये तुमचं संपूर्ण पुढचं जे आयुष्य आहे ते इतक्या प्रकारानं चांगल्या पद्धतीनं राहण्यासाठी मदत होणार आहे. म्हणजे इतर जे आजार आहेत ते तर आहेतच, पण आज आपण स्पेशली जे बघतोय व्हेरिकोज व्हेन्स, तर त्यासाठी सुद्धा हा जो व्यायाम आहे तो अतिशय उपयुक्त ठरणारा आहे. डॉक्टर, आता तुम्ही मगाचपासून व्हेरिकोज व्हेन्सच्या या उपचारासंबंधी बोलताय की लेसर ट्रीटमेंट घ्यावी लागते. तर ही ट्रीटमेंट घेण्यासाठी काय प्रोसिजर आहे? म्हणजे पेशंटला ऍडमिट करावं लागतं, त्याचं ऑपरेशन मोठं असतं, किती दिवस ऍडमिट करावं लागतं, काय सांगाल याबद्दल? हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की लेझर ट्रीटमेंट जी म्हणतो आपण, त्याला एंडोव्हेनस लेझर ट्रीटमेंट असं संपूर्ण जगभर नाव आहे. गेली 15 वर्षापासून ही उपचार पद्धती अस्तित्वात आहे. आधी सांगितल्याप्रमाणे एकदा व्हेरिकोज व्हेन्स आहेत असं म्हणल्यानंतर डॉक्टरांच्याकडून पायाची पूर्ण तपासणी करून घ्यावी, ज्याच्यामध्ये पायात व्हेरिकोज व्हेन्स सोडून इतर काही आजार नाहीत, उदाहरणार्थ स्नायूचे आजार किंवा हाडांचे आजार असं काही नाही, याची खात्री केली जाते. आणि त्यानंतर डॉपलर टेस्ट ही केली जाते. त्यामध्ये पायाच्या शिरांचं पूर्ण मॅपिंग ज्याला म्हणतो, की ज्या शिरा कुठल्या शिरा खराब आहेत, कोणत्या शिरांमधले वाल कुठले लीक आहेत हे बघितलं जातं. त्याशिवाय ही जी सिस्टीम आपण ट्रीट करणार आहोत ती सिस्टीम सोडून इतर ज्या व्हेन्स आहेत पायातल्या त्या व्यवस्थित काम करतात का नाही. उदाहरणार्थ डीप व्हेन्स ह्या महत्वाच्या शिरा आहेत, ज्या पायामधलं जवळजवळ 90 ते 95% रक्त जे आहे ते डीप व्हेन्स मधून वाहून नेलं जातं. फक्त 10 ते 15% जे रक्त आहे ते सुपरफिशियल व्हेन्स, ज्या वरून दिसणाऱ्या व्हेन्स आहेत त्यामधून वाहून नेलं जातं. आणि व्हेरिकोज व्हेन हा या सुपरफिशियल व्हेन किंवा वरून रक्त वाहून नेणाऱ्या वाहिन्यांचाच आजार आहे. तर डीप व्हेन्स ह्या चांगल्या असणं हे आवश्यक आहे आणि त्याची खात्री आपल्याला कलर डॉपलरमध्ये होते. एकदा ह्या तपासण्या झाल्यानंतर मग उपचार पद्धती प्लॅन केली जाते. ज्या लोकांना एका पायाचा आजार आहे त्यांची एकाच पायाची ट्रीटमेंट केली जाते. ज्या लोकांना दोन्ही पायाला त्रास आहे त्यांची दोन्ही पायाची एकाच वेळेला उपचार होऊ शकतात. यामध्ये हॉस्पिटलमध्ये साधारण 2 दिवस राहावं लागतं. आता जगभर याच्यामध्ये वेगवेगळ्या सेंटर्सना वेगवेगळ्या पद्धतीने ट्रीटमेंट दिली जाते. काही ठिकाणी विशेषतः पाश्चात्य देशांमध्ये हॉस्पिटलायझेशन किंवा हॉस्पिटलमध्ये राहणं ही खूप खर्चिक बाब आहे. त्यामुळं तिथं ऍडमिट न करता ऑफिस ट्रीटमेंट म्हणजे फक्त पेशंटने यायचं, तासात 1.5 तासात ट्रीटमेंट केली जाते, लोकल अॅनेस्थेशियाखाली ट्रीटमेंट होते आणि पेशंट लगेच घरी जाऊ शकतो, दुसऱ्या दिवसापासून कामाला जाऊ शकतो. आपल्या देशामध्ये हॉस्पिटलायझेशनची कॉस्ट फार मोठी नाहीये. त्यामुळं ज्याला रॅडिकल ट्रीटमेंट एका सिटिंगमध्ये हॉस्पिटलमध्ये येऊन संपूर्ण शिरांची ट्रीटमेंट केली जाते अशा पद्धतीला आम्ही प्राधान्य देतो. तर त्यामध्ये कमरेत इंजेक्शन देऊन दोन्ही पायापुरती पूर्ण भूल देऊन एकाच सिटिंगमध्ये सगळ्या व्हेन्स ज्या पायाच्या घोट्यापासून ते जांघेपर्यंत, तसेच लॉंग सॅफिनस, शॉर्ट सॅफिनस हे सिस्टीम्स आहेत ज्या खराब होऊ शकतात, त्या सगळ्या व्हेन्सची ट्रीटमेंट एकाच सिटिंगमध्ये केली जाते. त्याला साधारण ऍव्हरेज 2 ते 2.5 तास
ऑपरेशनचा टाइम किंवा ज्याला ट्रीटमेंट टाइम म्हणतो. हं, हं, हं. पण यात महत्वाची बाब म्हणजे याच्यामध्ये कुठेही चिरफाड कापाकापी केली जात नाही. शिरेमध्ये एक छोटीशी सुई लावून त्या सुईमधून छोटा काचेचा फायबर ऑप्टिक केबल ज्याला असते लेझरची, तो फायबर पास केला जातो आणि हा फायबर अल्ट्रासाऊंड म्हणजे कलर डॉपलर मशीनवरती पूर्ण मॉनिटर केला जातो की बरोबर. कुठून कुठपर्यंत हा फायबर जातोय हं, हं, हं. आणि अंडर अल्ट्रासाऊंड गायडन्स ही पूर्ण ट्रीटमेंट केली जाते. त्यानंतर आम्ही 48 तास पेशंटला हॉस्पिटलमध्ये ठेवून घेतो, ज्याच्यामध्ये पेशंटला दिलेली औषधं अँटीबायोटिक्स वगैरे दिली जातात जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून. आणि महत्वाचं म्हणजे ह्या ट्रीटमेंट नंतर पेशंटने करायचे व्यायाम जे आहेत, एक्सरसाइज जे आहेत ते आमच्या देखरेखीखाली करून घेतो. कारण या उपचाराची यशस्वीता ही जवळजवळ 50% पेशंट नंतर काय व्यायाम करतो की कशा पद्धतीची जीवनशैली अवलंबतो ह्याच्यावरती अवलंबून आहे. बरोबर. त्यामुळे हे पुढचे 2 दिवस आम्ही त्यासाठी वापरतो की पेशंटकडून एक्सरसाइज करून घेतो. बरोबर. ठीक आहे. आता तुम्ही पेशंटकडून त्यावेळेला एक्सरसाइज करून घेतला, त्यानं नंतरही त्याचा फॉलोअप ठेवला, ऑपरेशन नंतर व्यवस्थित रुटीन चालू झालंय, तर त्यानं विसरून जावं का की आता आपल्याला पुन्हा व्हेरिकोज व्हेन्स होणार नाहीत? काय सांगाल? बरोबर आहे. ह्या उपचाराची यशस्वीता ज्याला सक्सेस रेट म्हणतो तो साधारण 96 ते 98% इतका आहे. म्हणजे 100 पैकी 96 ते 98% पेशंट्स हे एवढ्या उपचाराने आणि इतक्या व्यायामाच्या आणि इतर त्यांच्या लाईफस्टाईलच्या मॉडिफिकेशन नंतर पूर्ण बरे होतात. 4 ते 2% जे बाकीचे पेशंट राहिलेले असतात त्यांना ऍडिशनल ट्रीटमेंटची काही गरज लागते. तर ही ऍडिशनल ट्रीटमेंट म्हणजे ज्याला स्क्लेरोथेरपी म्हणतो आपण, एक छोटीशी इंजेक्शन असतात. मुख्य शिरा बंद झाल्यानंतर काही लोकांना छोट्या छोट्या अगदी केसासारख्या दिसणाऱ्या काही शिरा कातडीवरती शिल्लक राहतात, तर त्यामध्ये लेझर फायबर घालणंही शक्य नसतं, इतक्या त्या छोट्या शिरा असतात. तर त्यांना छोटीशी इंजेक्शन दिली जातात ज्याला स्क्लेरोजिंग इंजेक्शन म्हणतात. ते एक प्रकारचं औषध असतं, त्या शिरेमध्ये सोडल्यानंतर या छोट्या शिरा आहेत त्या आतून बंद होऊन सील होऊन जातात. तर याला ही ऍडिशनल ट्रीटमेंट असं म्हणतो आम्ही. तर मुख्य शिरांची ट्रीटमेंट लेझरनं केल्यानंतर उरलेल्या शिरांची ट्रीटमेंट ही स्क्लेरोथेरपीद्वारे केली जाते. अच्छा डॉक्टर, आता तुम्ही म्हणालात की मेन ज्या शिरा त्या पूर्णपणे निकामी केल्या जातात, म्हणजे त्याच्यातून पुन्हा रक्तप्रवाह कधीच वाहत नाही का? ज्या आपल्याला ज्या डायलेटेड व्हेन्स किंवा ज्याला व्हेरिकोज व्हेन्स म्हणतो त्या एरवी नॉर्मल माणसामध्ये चांगलं काम करणाऱ्या शिरा असतात, पण या व्हेरिकोज व्हेन्सचा ज्यांना आजार होतो त्या लोकांमध्ये या शिरा काम करायचं बंद होतात. ज्याच्यामध्ये चोकअप झालेली ड्रेनेज सिस्टीमची मी त्यांना नेहमी उदाहरण देतो की त्यातून जे अशुद्ध रक्त आहे ते वरती जात नाहीये, तिथंच साचून राहत आहे. त्या शिरांचं काम बंद झालेलं आहे. या शिरा नॉर्मल लोकांमध्ये सुद्धा फक्त 10% रक्तच पायातलं वाहून येत असतात, 90% फारसा काही प्रॉब्लेम येत नाही. बरोबर. एकच गोष्ट आहे की ज्यावेळी बायपास सर्जरी केली जाते त्यावेळेला नॉर्मल लोकांमध्ये ह्या शिरा काढून त्या हृदयात बसवल्या जातात, पण व्हेरिकोज व्हेनच्या पेशंटमध्ये हे शक्य नसतं, कारण ह्या शिरा ऑलरेडी डिसीज किंवा डॅमेज किंवा रोगी झालेल्या आहेत. त्यामुळं या ज्या शिरा आता निकामी झालेल्या आहेत त्या आपण बंद करून टाकतो आणि या बंद झालेल्या शिरांचं काम ज्या डीप व्हेन्स आहेत किंवा इतर ज्या चांगल्या व्हेन्स आहेत ज्याची खात्री आपण डॉपलर सिस्टीमवरती करून घेतो, या शिरा करत राहतात. त्यामुळे पायाचं रक्ताभिसरण अगदी सुरळीतपणे सुरू असतं, त्याच्यात काही कमीपणा किंवा अडथळा असं काही येत नाही त्यामध्ये. अच्छा, आतल्या जर डीप व्हेन्स जर अशा पद्धतीनं खराब झाले असतील तर त्या धोकादायक असतात, कारण अनेकदा हे ऐकलेलं आहे डॉक्टर की यातून तुम्हाला हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. याबद्दल काय सांगाल? अगदी बरोबर. याच्यामध्ये डीप व्हेन थ्रोम्बोसिस, ज्याच्यामध्ये पायातल्या खोलवर ज्या असणाऱ्या डीप व्हेन्स आहेत त्यामध्ये रक्ताच्या गुठळ्या होतात आणि ह्या गुठळ्या सटकल्या तर त्या मुख्य शिरेतून डायरेक्ट फुफ्साच्या वाहिन्यांमध्ये जाऊन अडकून बसतात, ज्याला पल्मोनरी एम्बोलिझम म्हणतात, की फुफ्साच्या रक्तवाहिनीमध्ये गुठळी अडकून रोग्याला तात्काळ मृत्यू येऊ शकतो. इथपर्यंतचे गंभीर कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. त्यामुळे डीप व्हेन्सचा आजार हा अतिशय सिरियस किंवा गंभीर आजार मानला जातो आणि बऱ्याचदा असं पाहण्यात आलेलं आहे की खूप दिवस दुर्लक्षित केलेल्या व्हेरिकोज व्हेन्स तर जे रक्त साचून राहतं तर त्यामध्ये गुठळ्या तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते आणि ही प्रक्रिया डीप व्हेन्स पर्यंत जाते आणि त्यानंतर डीप व्हेन्सचा आजार होतो. दुसरी गोष्ट म्हणजे एकदा जर डीप व्हेन्स खराब झाल्या तर ज्या वरच्या व्हेरिकोज व्हेन्स आहेत त्यालाही लेझर ट्रीटमेंट करता येत नाही, कारण व्हेरिकोज व्हेनची ट्रीटमेंट करतो आपण त्यावेळेला सुपरफिशियल व्हेन्स किंवा ह्या वर दिसणाऱ्या व्हेन्स बंद करत असतो. त्यामध्ये आतल्या व्हेन्स चांगल्या असणे ही अत्यावश्यक बाब आहे. अगदी आतली सिस्टीम जर खराब असेल तर वरच्या सिस्टीमला आपल्याला हात लावता येत नाही. म्हणजे हा अतिशय महत्वाचा मुद्दा डॉक्टर तुम्ही इथे सांगितलेला आहे. लिसनर्स अगदी लक्ष देऊन ऐका. कुणालाही जर असा व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होत असेल तर वेळीच डॉक्टरांकडे जाऊन त्याची ट्रीटमेंट जी काय असेल ती घ्या. डॉक्टर,
असं होतं का की फक्त पायाच्या शिरांना हा आजार होतो? हा एक महत्वाचा प्रश्न आहे की व्हेरिकोज व्हेन या आजाराची पिक्युलॅरिटी अशी आहे की तो पायाच्या शिरांपुरताच मर्यादित असतो. पण मनुष्याच्या बाबतीत मात्र गुरुत्वाकर्षणामुळे जे पायातलं रक्त आहे ते गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध पायापासून हृदयापर्यंत ढकलून नेलं जाण्याची जी प्रक्रिया आहे त्यामुळे व्हेरिकोज व्हेनचा आजार उद्भवू शकतो की ज्याच्यामध्ये खूप वेळ पायाची हालचाल न करता जर उभारलं गेलं तर हे रक्त वर जात नाही. आता हालचालीला किंवा व्यायामाला मी इतकं का महत्व देतोय तर हृदय हे एक पॉवरफुल पंप आहे, आपल्याला माहिती आहे की ज्याच्यामधून ब्लड फोर्सफुली पंप केलं जातं संपूर्ण शरीरात. पण हे रक्त उलटं कसं येतं हृदयाकडे? तर उलटं हृदयाकडे रक्त येण्यासाठी पायाच्या आपल्या ज्या पिंढऱ्या आहेत किंवा पिंढऱ्यांचे स्नायू आहेत त्याला आम्ही पेरिफेरल हार्ट असं म्हणतो की जे दुसरं हार्ट आहे आपलं, की जे आपण पायाची हालचाल करतो त्यावेळी ह्या पायाच्या पिंढरीचे स्नायू आकुंचन पावल्यानंतर त्यामधल्या शिरा पिळून काढून ते रक्त वरती ढकललं जातं. अरे वा. मग ज्या लोकांमध्ये व्यायाम नसतो त्याच्यामध्ये ही ढकलण्याची प्रक्रिया थांबून जाते आणि रक्त तिथंच साचायला सुरुवात राहते. ज्यावेळी आपण व्यायाम करतो, सायकलिंग करतो, चालतो त्यावेळी हे रक्त सतत वरती ढकललं जात असतं आणि ज्याच्यामध्ये रक्ताभिसरण सुरळीत होत असतं. आजकाल मॉडर्न लाईफमध्ये व्यायामाच्या अभावामुळे हे रक्ताभिसरणाची क्रिया मंदावलेली आहे. बरोबर. मोटरसायकल चालवणे, गाडी चालवणे, बसून राहणे आरामदायी जीवनशैली झालेली आहे. त्यामुळे पायाच्या पिंढरीचा व्यायामच कमी झालेला आहे आणि त्यामुळे ह्या आजाराचं प्रमाण वाढलेलं आहे. बरोबर. पूर्वी व्हेरिकोज व्हेनचं प्रमाण इतकं नव्हतं. आता आज अगदी लहान वयातल्या लोकांमध्ये सुद्धा आम्ही हे आजार बघायला लागलो. त्याची कारण मुख्यत्वे हीच आहेत की व्यायामाचा अभाव हेच आहे. बरोबर. लिस्नर्स, आता तुम्ही आमची सगळी ही चर्चा ऐकली. तुम्हालाही समजा काही या व्हेरिकोज व्हेन संदर्भात आजार असेल किंवा मनामध्ये काही शंका असतील तर जरूर आमच्यापर्यंत त्या पोहोचवा आणि डॉक्टर नक्कीच त्याला आपल्याला उत्तरं देतील. तर तेव्हा आम्हाला जरूर फोन करा. आमचा नंबर आहे 2322-012. आमचा नंबर लक्षात ठेवा, 2322-012. तेव्हा जरूर आम्हाला फोन करा. तर डॉक्टर, मला वाटतं आपण बऱ्यापैकी या सगळ्या गोष्टी इथं चर्चेला आता घेतलेल्या आहेत. तर एकूणच जो व्यवस्थित माणूस आहे म्हणजे सामान्य माणूस आहे त्याला व्हेरिकोज व्हेन्स संदर्भातली कुठलीही पुसटशी सुरुवात सुद्धा झालेली नाही तर त्या व्यक्तीनं काय प्रिव्हेन्शन घ्यावी, प्लस ज्याला सुरुवात झाली असं डॉक्टरनी सांगितलेलं आहे त्यानं काय प्रिव्हेन्शन घ्यावी आणि ज्यांचं लेसर ट्रीटमेंट झालेली आहे तुम्ही सांगितलेलंच असतं तेव्हा की काय काय काळजी घेतली पाहिजे, काय काय व्यायाम केले पाहिजेत, तर त्यांनी भविष्यात आणखी काही प्रिव्हेन्शन घ्यावी. पण आपल्या आहार विहारामध्ये आणखी काही फरक केला पाहिजे का? अगदी बरोबर. कारण आपण नेहमी म्हणतच आलो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. नक्कीच. म्हणून आजार होऊच नये म्हणून काळजी घेणं ही खूप महत्वाची आहे. एक महत्वाचं म्हणजे काय, हा आजार अगदी सावकाश सुरुवात होतो. हा वर्षानुवर्ष सावकाश वाढत जातो. तर आपल्याला अवधी भरपूर असतो की सुरुवातीची लक्षणं दिसल्यानंतर सुद्धा आपण त्याच्यातून बाहेर येण्यासाठी आपल्याला अवधी भरपूर असतो. बरोबर. या काळामध्ये लक्ष देणं फार महत्वाचं आहे. मी म्हणलं तसं जवळजवळ 95% रोल याच्यामधला आहे तो व्यायामाचा आहे आणि त्यातल्या त्यात पायाचे व्यायाम हे महत्वाचे आहेत. ज्याच्यामध्ये सायकलिंग आहे, एरोबिक्स आहे, कुठलाही एक खेळ ज्याच्यामध्ये पायाची हालचाल भरपूर होती असा रोज खेळ खेळणं हे महत्वाचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वजन हा अतिशय महत्वाचा घटक आहे. जे लोक ओव्हरवेट आहेत, ज्यांच्यामध्ये चरबीचं प्रमाण जास्त आहे, तर पोटामध्ये अतिरिक्त प्रमाणात चरबी असल्यानंतर हा अडथळा ओलांडून पायातल्या रक्ताला हृदयापर्यंत पोहोचणं ही खूप अवघड गोष्ट असते. तर त्यासाठी वजनात वाढ होऊ न देणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. मी कित्येक वेळेला काही पेशंट असे बघितलेले की ज्यांना फक्त तुम्ही वजन कमी करा म्हणून सांगितलं, पेशंटनी व्यायाम करून डायटिंग करून 15-20 किलो वजन कमी केल्यानंतर दिसणाऱ्या व्हेरिकोज व्हेन्स गायब झालेल्या सुद्धा मी बघितले, दुसरी कुठलीही ट्रीटमेंट न देता. त्यामुळे वजन हा अतिशय महत्वाचा घटक आहे. आहारामध्ये म्हणाल तर जंक फूड ज्याला म्हणतो, पिझ्झा किंवा बर्गर वगैरे आजकाल फार प्रस्त आहेच, अशा गोष्टी न घेता आपला भारतीय आहार आहे, संतुलित आहार आहे, हा जर घेतला तर त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्सचं प्रमाण, ज्याला आजकाल अँटीऑक्सिडंट्सलाही महत्व आहे, ज्याचा शिरांच्या निरोगीपणावरती खूप फायदा असतो. तर हे पारंपरिक भारतीय जेवण जे आहे ते घेऊन रेग्युलर व्यायाम जर केला आणि प्रत्येक गोष्टीमध्ये जर नियमितपणा ठेवला तर कुठल्याही पेशंटला या व्हेरिकोज व्हेनला सामोरं जाण्याची जरूर पडू नये असं मला वाटतं. नक्कीच. डॉक्टर, खूप छान तुम्ही सगळं हे सांगितलेलं आहे.
आमचे लिस्नर्स या बाबतीत नक्की काळजी घेतील असं म्हणूया, कारण ते नेहमीच आमचा डॉक्टर्स रूम ऐकत असतात. वेगळ्या वेगळ्या विषयांवरची जी चर्चा होती, डॉक्टर जे मार्गदर्शन करतात त्याचं फॉलोअप पण ते घेत असतात. तर त्याच पद्धतीनं या व्हेरिकोज व्हेन संदर्भात सुद्धा ते काळजी घेतील आणि स्वतःला निरोगी ठेवतील असं म्हणूया. म्हणजेच आपल्या कार्यक्रमाचं सुद्धा ते यश ठरणार आहे. तर तुम्ही इथे येऊन हे सगळं सांगितलं तुमच्या खूप बिझी शेड्यूलमधून, तर मी मनापासून तुमचे धन्यवाद करते. धन्यवाद. नमस्कार.